पुण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे। वारजे भागात दोडकेंच्या भाजप प्रवेशाचे बॅनर झळकलेले आहेत। मात्र दोडकेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोडकेंच्या भाजप प्रवेशावरून पुण्यात भाजप कोअर कमिटीमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सचिन दोडके यांनी 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवलेली होती। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, सचिन दोडके भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे, मात्र त्यांना भाजपमधून विरोध होताना दिसतोय। नेमकं काय घडतंय? 2 दिवसांपासून वारजे परिसरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे माजी नगरसेवक आहेत आणि विधानसभा 2 वेळा लढलेले असे सचिन दोडके यांचे फ्लेक्स लागलेले आहेत आणि त्या फ्लेक्सवर देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांचे फोटो सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्या परिसरामध्ये सचिन दोडके आता हे भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपची एक कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। त्या बैठकीमध्ये सचिन दोडकेच्या प्रवेशावर मोठा वाद झालेला पाहायला मिळाला। त्या ठिकाणचे जे विद्यमान आमदार आहेत भीमराव तापकीर त्यांनी या प्रवेशाला विरोध केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। खरं तर या बैठकीमध्ये जिल्ह्यातील आमदार खासदार सगळेच भाजपचे उपस्थित होते। महत्त्वाचं म्हणजे खासदार जे आहेत मुरली मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक जी बोलवण्यात आली होती। मात्र त्या बैठकीमध्ये सचिन दोडकेंच्या प्रवेशावरनी कहर आपल्याला पाहायला मिळाला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन दोडकेंचा प्रवेश नको अशी भूमिका जी आहे तिथले विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते आहे। मात्र या बैठकीमध्ये मोदींना शिवे देणारे किंवा देवेंद्र फडणवीसांना शिवे देणाऱ्या नेत्याला पक्षामध्ये का घ्यायचे अशा शब्दात या ठिकाणी विरोध केले असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी मिळाली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते घ्यायला सुरुवात केलेली आहेत आणि त्यातच सचिन दोडकेचा प्रवेश होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांचे फ्लेक्स नंतर या ठिकाणी त्या भाजपमध्ये 2 गट पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। भाजपचा एक गट आहे तो सचिन दोडकेला विरोध करतोय, तो दुसरा गट आहे तो पक्षात घेण्यासाठी नक्कीच निलेश, तर येत्या काळामध्ये हा प्रवेश नेमका होतोय की नाही याकडे देखील लक्ष असणार। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।